नमस्कार, मी दीपाली मॉम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया डब्यासाठी झटपट आणि चमचमीत कोबीची भाजी. त्यासाठी मी अर्धा किलो कोबी चिरून धुवून घेतलेला आहे. 3-4 जणांना ही भाजी आरामात पुरते. त्यासाठी मी 2 चिरलेले कांदे, कढीपत्ता, एक बटाटा साल काढून स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. टोमॅटो चिरून घेताना त्यातली पूर्ण बी काढून चिरून घेतलेले आहे. यासाठी मी काळा मसाला वापरत आहे, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. चला तर मग आपण भाजी बनवायची कशी ते पाहूया. यासाठी मी गॅस चालू करत आहे. मी भांडे गरम करण्यासाठी ठेवले आहे. कोबीची भाजी काही लोकांना आवडत नाही, पण तुम्ही या पद्धतीने बनवून पहा. बटाटा असल्यामुळे त्याला खूप छान चव येते. यासाठी आपण तेल गरम करून घेणार आहोत. मी येथे अंदाजे तेल टाकत आहे. तुम्ही 2 चमचे तेल घाला. गॅसची फ्लेम मी फुल ठेवली आहे. तेल चांगले कडकडीत तापवून घ्या. तुम्ही राईचे सुद्धा तेल वापरू शकता. त्या तेलामध्ये ही भाजी खूप छान लागते. मी आपलं साधं तेल जे आपण कालवणासाठी वापरतो ते वापरत आहे. यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली आहे. चमचा छोटा आहे, मोठा चमचा वापरला नाही. 1 चमचा म्हणजे छोटा 1 चमचा मोहरी घालत आहे. मोहरी तेलात चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरीची फोडणी बसल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिरून घेतलेले मसाले घालणार आहोत, जिरे घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता मोहरी कशी तेलात तडतडत आहे. अशा प्रकारे तेलात मोहरी भाजल्यानंतर भाजीला खूप छान वास येतो. आता आपण छोटा 1 चमचा जिरे घालणार आहोत. जिरे घालून झाले की त्यात आपण कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्त्याची 5-6 पाने आपण त्यात घातली आहेत. त्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालणार आहोत. मी ते 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत. कांदा भरपूर वापरायचा आहे. कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदा लालसर होईपर्यंत मी भाजून घेणार आहे. या दिवसात कांदे टिकण्यासाठी ते जाळीच्या भांड्यामध्ये किंवा पसरून ठेवा, म्हणजे कांदा खराब होणार नाही. कांदे भरपूर दिवस टिकून राहतील. आपल्याला सगळ्यांना भाजीसाठी कांदा हा लागतोच. शक्यतो लागेल तसाच कांदा घरी आणा. आणलेला कांदा व्यवस्थित स्वच्छ, खराब असलेला कांदा साईडला काढून ठेवा. त्याच्यामुळे दुसरे कांदे खराब होतात. अशा प्रकारे मी कांदा भाजून घेतला आहे. तुम्ही बघू शकता.